वाटतं की तुम्ही जर असता तर आमच्यावर ही वेळ आलीच नसती. आमचं जगणं सोपं झालं असतं. तुम्ही जिथं कुठं आहेसा तिथनं लवकर परत या की. वाय वा, चांगलं चाललंय तुमचं. एकच नंबर चाललंय बघा. त्या वंसांमुळे आम्हाला तोंड लपवून फिरायची वेळ आल्या आणि तुम्ही त्यांच्यासाठी डोळ्यात पाण्यानं प्रार्थना करायला लागलायसा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आई, तुम्ही किती जरी रडलात आणि किती जरी प्रार्थना केली ना तरी तुमच्या पोरीच्या मदतीसाठी कोण नाही येणार. कारण तिच्या भोळ्या चेहऱ्या पाठीमाग एक नालायक बाई हे कळलंय सगळ्यांना. ते एक नंबरची खोटाडे नालायक पोरगी आहे तुमची. दीपा, दीपे, लायकीत राहायचा. माझ्या पोरीबद्दल आणखी एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, माझी सावी कशी आहे ते मला चांगलंच माहित आहे. पुन्हा तिच्याबद्दल असं काही बोलायची हिम्मत करायची नाही. सांग तुझ्या बायकोला. बघितलं तुमच्या आईने काय केलं. त्या फालतू पोरीसाठी मला या घरच्या सुनेला थोबाडीत मारली. एक नाही दोन हाणाला पाहिजे होत्या. तुझी बडबड ऐकून की नाही कधी कधी मला पण वाटते की तुझ्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे. लई झालं यांचं. यांनी तर आज लिमिटची पण लिमिट क्रॉस केल्या. माझ्या कानाखाली मारायची हिंमत केली यांनी. बस झालं. आतापर्यंत सगळं मी फक्त पैशांसाठी करत होते, पण आता माझ्या इगोवर आलंय. आता बघतेच यांची लाडकी सावी सही सलामत कशी बाहेर येते ते. संक्रांतीच्या दिवशी सावीने स्वतः मेसेज करून त्या अंगदला हॉटेलवर बोलवलं होतं आणि आज हे कोर्टात सिद्ध झालंय.